मॅचला होत आहे सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तुमचे दोन्ही ऑफिशियल पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. त्याची कदम सर, सजित लाला सर आपण पाहत आहेत. दोन पंच अगदी रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये चांगली कामगिरी. चला मॅचला होत आहे सुरुवात. बोथ टीम आपण पाहत आहेत. एका बाजूने श्री गणेश नगावे टीम, दुसऱ्या बाजूने खार्टी टीम. टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. आमंत्रित केले गेले श्री गणेश नगावे टीमला. दोन फलंदाज शुभम आणि धवल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. मनाचे राजे चषक 20-25 सुंदर असं आयोजन आपण पाहत आहेत. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस. अप्रतिम सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपण पाहत आहेत. आकर्षक अशा ट्रॉफीज. कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी केली श्री गणेश डोंगरीपाडा संघाने आणि मनाच्या राजे या टीमला मात्र पराभवाच्या छायेकडे जावं लागलं. त्यांनी सुंदर कामगिरी केली होती कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसाचा विचार केला तर एक हाफ सेंचुरी जरूर लगावली गेली. अमरदीप जलसार, प्रवीण भोईर यांच्या बॅटमधनं 50 धावांचं योगदान जरूर राहिले. चला मॅचला होत आहे सुरुवात. 5 षटकांचा सामना असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. कालच्या दिवसात ही नगावेचे 2 संघ आपण पाहिले होते. आजच्या दिवसात एक श्री गणेश संघ आपण पाहत आहेत. चला मॅचला आता सुरुवात करायची आहे. टाइमर सेट केलं जात आहे. 20 मिनिटात 4 षटकं समाप्त करायचे आहेत. 5 षटकांचा सामना असेल. कमिंग सून असेल अमोल 11 ट्रॉफीज 2025 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर. त्यानंतर रॉकी ग्रुप चषक. एक स्पर्धा आपण पाहणार आहोत. या स्पर्धेने सुरुवात झाली या नवीन हंगामाची. मनाचे राजा चषक 20-25 आपण पाहत आहेत. चला मॅच लावतोय सुरुवात. एका बाजूने खार्डी संघ, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नगावे श्री गणेश. केतन होईल आपण पाहत आहेत. गोलने ट्रॅक वर सज्ज होईल. खार्डी एक्सप्रेस आपण पाहत आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज शुभम एका बाजूने हार्ड हिटर फलंदाज, दुसऱ्या बाजूने धवल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 4 षटकं 20 मिनिटात समाप्त करायचे आहेत. पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहेत. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केलं. एक लॉंग ऑफचं षटक एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. पॉइंट आपण पाहतोय कव्हर लॉंग ऑन लॉक ऑफ मिड विकेट शॉट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल आखुटप्पाच्या चेंडूच्या इथे फटका फसला गेलाय. हो 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 दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र अगदी जबरदस्त झेल टिपला गेलाय. शुभमला मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिल्या चेंडूवर विकेट्स गॉन.
समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजला मात्र परतावा लागलाय. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज ट्रॅकवर. पुन्हा एकदा केतन समोर नवीन फलंदाज समीर. हो पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. इथून रीड करावं लागेल, वेट अँड वॉच करावं लागेल, कारण पहिलं षटक आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेट्स गमावलाय आणि समीरला शांत माइंडने बॅटिंग करावे लागेल. कारण केतन भोईर एक उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहत आहेत, त्याच्या विरुद्ध सहजी मोठे फटके येणार नाही आहेत. वेट अँड वॉच करावं लागेल, वेट अँड वॉच करावं लागेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. अप्रतिम. पहिल्या बॉलवर विकेट्स प्राप्त केल्या, त्यानंतर आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी जरूर पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीवर एकही धाव फलकार नाही आहे. थोडीशी खराब सावध सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसरा लगातार हा चेंडू डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी राहिलंय. सुंदर कौतुक करावं लागेल केतन भोईर. स्ट्रायकर गोलंदाज सातत्यानं सुरुवात करत असतो गोलंदाजीसाठी आणि इथून सुरुवात तर अगदीच चांगली पाहायला मिळालंय. 4 बॉलच्या समाप्तीवर एकही धाव नाही आहे, 1 विकेटचं पतन. पंचाकडे लाऊड अपील, पंच मात्र सहमत नाही आहेत. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. सिंगलने मात्र श्रीगणेशा होतोय. अवांतर धावेनिशी स्कोर कार्डवर धाव आहे 1-1 गडी बाद. ओके 5 चेंडूनंतर आपण रिप्ले पाहू शकतायत. लेग स्टंपवर पिच होताना चेंडू पाहायला मिळाला, त्याच कारणास्तव नॉट आऊट पंचाने अगदी घोषित केलं गेलंय. सिंगल मिळालंय. धावसंख्या 1 धाव 1 गडी बाद. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू. हो अप्रतिम. या जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. 1 धाव 1 विकेट, तीही अवांतरच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी. 1 षटकाची समाप्ती, 1 धाव 1 गडी बाद. अप्रतिम डीजे वादन कॅन्डी डीजे आपण पाहत आहेत. तेजस आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. ज्याप्रमाणे सुरुवात केली केतन भोईरने, तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, परंतु इथून संघाला सावरावं लागेल. श्री गणेश सुरुवात खराब झाली. शुभम पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर फक्त सिंगल, तीही लेग बायच्या स्वरूपात. तेजस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. चला चामुंडा स्पोर्टचं कॅप्टन आपण इथे या. हो अप्रतिम चेंडू. यावेळेस फिंगर इज गॉन अंपायर नाव. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. 1 या धावसंख्येवर तब्बल 2 गडी बाद. इथून संघाला सावरावा लागेल. बिकट अवस्थेमध्ये पाहतोय आपण श्री गणेश नगावे टीम. राकेश नवीन फलंदाज. आज राकेशकडे संधी असेल. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करावा लागेल, एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. त्यासाठी क्रीजवर राहणं खूप गरजेचं असेल. धावा येतात, कारण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं आपण तर धावा अगदी खोराने येत होत्या. स्कोर कार्डवर फक्त 1 धाव 2 गडी बाद. गोलंदाज सज्ज होते गोलंदाज ट्रॅकवर. पुन्हा एकदा तेजस हलक्याने कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठला करताय. सिंगल तर जरूर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला तो. हाणा करताना अगदी 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात. दुहेरी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आज राकेशकडे संधी असेल. संकट मोचक ठरावं लागेल आपल्या टीमसाठी, कारण सुरुवात तर अगदी खराब झालंय. 2 विकेट सध्या स्वस्तामध्ये बाद झाल्यात. फक्त 1 या धावसंख्येत 2 विकेट. तदनंतर ही दुहेरी धाव येत आहे.
इथून संघाला सावरावा लागेल. तेजस पुन्हा एकदा, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताळतोय. साईडला खेळण्याचा इरादा जरूर वर्तवला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. सुंदर सध्या गोलंदाज होतोय. गोलंदाज मात्र हावी होताना आपण पाहायला मिळतोय. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहे सध्या 3. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट्स बाद केलाय. इथून बेट अँड वॉच करावा लागेल. राकेश, वाईट बॉल. पंच दोन्ही आत इथून समांतर करतायत. एक धावा ऍड केली जाते. स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदलाव होतोय. 4 धावा स्कोर कार्ड मध्ये होत आहेत. 4 धावा स्कोर कार्ड. 2 गडी बाद. तब्बल थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये. नाही हात खोलण्याची संधी देत नाहीये. इथून राकेशला प्रयत्न करावे लागतील. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलचा सिलसिला जारी आहे. 4 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल असेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी राहिलंय. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर फक्त 4 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय केतन भोईर, ज्याने अप्रतिम षटक हाताळला होता. जो प्रेशर तयार केलाय तो प्रेशर कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न असेल, परंतु दबावाला न जुमानता चांगली कामगिरी करावी लागेल श्री गणेश नगावे संघाला. धवलला मात्र संधी मिळाली नाहीये, परंतु संधीचं सोनं करावं लागेल. शुभम बाजाला त्यानंतर थोडशा बिकट अवस्थेमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर समीरही लवकर आउट झालाय. इथून संधी असेल राकेश आणि धवलकडे. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. केतन भोईर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. केतन आपण पहिला तर कार्डी एक्सप्रेस नावाने ओळखला जातोय. अप्रतिम 23 तर्रार गोलंदाज आहे. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. प्रयत्न तर चांगला केला होता, परंतु चेंडूला मात्र थांबवलाय. यावेळेस 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा परिपूर्ण होतात आणि तिहेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. एक धाव जरूर रोखली गेलाय. शेवटच्या अगदी मोमेंटला हा चेंडू रोखला गेलाय. सुंदर कॅमेरावर आपण पाहतायत. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक हर्ष कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. 3रा धक्का लागतोय श्री गणेश नगावे टीमला. 7 या धावसंख्येवर गॉन. अमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. अडचणीत आहे टीम श्री गणेश नगावे. कोण संकटमोचक ठरेल? नेहमी म्हणतात ना, पद बडा ना कद बडा. संकट में खडा वही सबसे बडा. इथे संकटमोचक ठरावं लागेल तुमच्या टीमसाठी. हो मोठा फटका येत नाहीये. डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिलाय. केतनच्या विरोधात मोठा हवाई सफर करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिले आतापर्यंत. फक्त 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. खोदून काढण्याचं काम केलं. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावे. सिंगल मिळेल. थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. हा ना करताना अगदी 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. दुहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये, कारण थोडंसं अडचणी टीम आहे. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. शेवटचा अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. अमितकडे संधी आहे आज. आधीच बॉल मात्र बॅट फिरली जाते. थोड्याशा धीम्या गतीने चेंडू जरूर पाहायला मिळालाय. डॉट बॉल येते. आता अंतिम चेंडू असेल. शेवटचा अंतिम बॉल. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर जीवांची आकांक्षा करताना चेंडू पण अगदी पोहोचू शकले होते, परंतु चेंडू गॅदर करण्यामध्ये कमी पडला. तर 2 धावात अगदी पाहता पाहता तिसरी धावी पूर्ण केली गेली आणि या 3 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 3 षटकाची समाप्ती. 12 धावा स्कोर कार्डवर 3 गडी बाद. आता येणारे 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये 20 ते 25 धावा अजूनही इथून जमवाव्या लागतील. इथून प्रहार करावे लागतील, कारण येणारे 12 चेंडू, 12 मध्ये 20 ते 25 आणखीन धावा इथून जोडाव्या लागतील. बारा धावा स्कोर कार्डवर. हर्ष गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. टॉस ऑल होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केली जाईल. मागून बॅकअप, परंतु चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण 2 षटकांची भेदून चेंडू झालाय फरार. अगदी रिप्ले आपण पाहू शकतायत. क्षेत्ररक्षक आले होते, त्यानंतर बॅकअप साठी आले होते, त्यांच्या हातूनही चेंडू निसटून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 4 रनची स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 16 धावा. 16 धावा स्कोर कार्डवर. हो हो, यावेळेस पण चांगले लाऊड अपील. सिंगल मिळेल. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 17 ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा. धावफलकर आपण पाहताय थोड्याशा धीम्या गतीने. शुभमची विकेट, तदनंतर समीरची विकेट लवकरात बाद झाली. त्याच कारणास्तव थोड्याशा धीम्या गतीने प्रवास करतोय तो श्री गणेश नगावे संघ. इथून प्रहार करावे लागतील. येणारे 10 बॉल आहेत. क्लीन बोल्ड. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. फक्त 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये या इनिंगचा विचार केला तर एक चौकार फक्त आलाय. चिराग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथून 3 ते 4 हवाई सफर पाहायला मिळतील का? सेव्हन्टीन रन ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा स्कोर बोर्डवर आहेत. थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये आपण पाहतोय श्री गणेश नगावे संघ. गोलंदाज पुन्हा एकदा हर्ष. धावसंख्या स्कोर बोर्डवर आहेत 17. सुंदर सुंदर अप्रतिम गोलंदाजी. सुरुवात तर चांगली केली होती केतनने, तदनंतर तेजसने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा हर्ष चांगली गोलंदाजी आता हाताळतोय. संख्या फक्त स्थिरावली गेलाय. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 बॉलची समाप्ती झालाय. 2 मध्ये एखादा हवाई सफर इथून पाहायला मिळेल का? चिराग त्यावेळेस हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. चिरागच्या बॅटमध्ये येतोय दणदणीत षटकार. 6.
रिप्ले आपण पाहू शकतात, अगदी हेलिकॉप्टर लँड केलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 23. आता अपेक्षा आणखीन वाढल्या तर आणखीन एखादा चौकार षटकार. 23 रन, 23 धावा. फुलटॉस बॉल, इथून मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला तर धावना करताना 2 धावा इथून परिपूर्ण केल्या गेल्यात. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाची अगदी समाप्ती अखेर. 25 धावा, 4 गडी बाद. येणारी 6 बॉल आणि 6 मध्ये इथून किती धावा येतील? सहा चेंडूचा खेळ शेष आहे. नेक्स्ट मॅच असेल या मॅचचा विजयी संघ आणि लव बॉय डोंगरे संघ. शेवटच्या अंतिम 6 बॉलचा खेळ शेष आहे. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 25. मार्कवर येते गोलंदाज किरण. इथून किरणवर प्रहार करावे लागतील नगावे संघाला. 25 रन ऑन द स्कोर कार्ड. आणखीन 15 धावा इथून उभ्या केल्या जातील का? शेवटचं अंतिम षटक. अमितकडे संधी आहे. शेवटचे 6 बॉल. हो, सुरुवात अगदी चांगली झालाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय, असं वाटत वाईट बॉल होईल की काय, परंतु चेंडूने मात्र अगदी वळण प्राप्त केलंय. डॉट बॉल. तर येणारे 5 बॉल असतील. 5 मध्ये 2 ते 3 हवाई सफर इथून करावे लागतील. 25. कारण चांगली बॅटिंग लाईन काडी संघाकडे आपण पाहतोय. हो, यावेळेस पंच दर्शवतायत नो बॉलचा इशारा. इथून आता फ्री हिटची संधी असेल. अमितकडे संधी असेल. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. 26. 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे 5 बॉल. आता मात्र फ्री हिटची संधी असेल. सव्वीस धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा किरण. इथून फलंदाजाला परतावं लागेल. चला नेक्स्ट बॅटर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक स्वतः कॉटन बोल्टच्या माध्यमातून दुसरा धक्का. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 6 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतायत फक्त 26. क्यू
फक्त 26 धावा, 6 गडी बाद. सागर शेवटचे 3 चेंडू आहेत. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27. 27 धावा स्कोर कार्डवर. सागरकडे संधी आहे. इथून 3 बॉलमध्ये 10 धावा येतील का प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. 28 रन 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचे 3 बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. किरण पुन्हा एकदा तिसरा व्हाईट बॉल. लगातारचे 3 व्हाईट बॉल. लगातारचे 3 व्हाईट बॉल. कालच्या दिवसापासून हा पहिला गोलंदाज असेल लगातारचे 3 व्हाईट बॉल. टाकले का 29 29 धावा. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हर्ष सोडणार नाहीये. विकेट क्रमांक 7. चेंडू असतील. किशोर शेवटचे 2 बॉल असतील. 29 29. शेवटचे 2 चेंडू असतील. 2 मध्ये एखादा हवाई सफर. 29 29. शेवटचे 2 बॉल आहेत. 29 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच असेल लव बॉईज डोंगरे विपक्ष विजय टीम. तुम चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिजन मध्ये. सीमारेषा पार चौकार. 33 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम चेंडू असेल. आणखीन एखादा चौकार अपेक्षा तर असेल. नगावच्या ढगाउट मधनं आणखीन एखादा चौकार. सध्या 33 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांशी स्कोर कार्डवर धावा लागल्यात. 35-36 धावांचं लक्ष असेल विजयासाठी.
चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. 30 बॉल आणि जिंकण्याकरिता 36 धावांची आवश्यकता आहे. मनाचे राजे चषक वेडी 2025 मध्ये जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जे जॉईन झाले आहेत, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. क्रिकेटच्या हंगामाला आता सुरुवात झाली आहे. हंगामाची पहिली स्पर्धा वेडीच्या या भव्य दिवा मैदानावरती आपण अनुभवत आहोत. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुषार कुर्ले आणि गौरव पाटील आपण पाहतायत. अतिशय सुंदर आपण ही जोडी पाहतोय. त्याचबरोबर आमचे डीजे कॅन्डी आमच्या समवेत आहेत. आमच्या आवाजाची खास करून काळजी घेतली जाते असा वाद्यवृंद अगदी आपण पाहतोय. आणि प्रत्येक स्पर्धामध्ये सफळ म्हटले की डीजे कॅन्डीला मागणी ही प्रचंड असते. ही तर सुरुवात झाली आहे आणि याच्यानंतर प्रत्येक स्पर्धांमध्ये डीजे कॅन्डीचा डीजे हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये MSF माकुणसारचं मैदान आणि सफाळा प्रीमियर लीगचा आगाज होणार आहे. पर्व तिसरं आपण अनुभवणार आहोत. या स्पर्धेच्या रजिस्ट्रेशन्सला सुरुवात होणार आहे 15 नोव्हेंबर 2025 ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, फॉर्म्स भरू शकता. त्याची लिंक 6 सीटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाठवली जाईल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि तिथून मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रत्येक प्लेयर्सला करायचे आहेत. चला 2 ओपनिंग बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. वेळेची दिरंगाई न करता 36चं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. यातील विजेता संघ खेळणार आहे लव बॉयज डोंगरे या संघासमवेत. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतायत हर्ष आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे रुपेश. 30 बॉल आणि 36 धावांचं लक्ष्य. चला वेळेची दिरंगाई करू नका. फील्ड सेटअप करण्यामध्ये वेळ व्यतीत करू नका. अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील एक संघ क्वालिफाय करायचा आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं श्री गणेश डोंगरीपाडा या संघानं अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं आणि टॉप 5 मध्ये आपलं स्थान हे पक्क केलं. आजच्या दिवसात कुठला संघ हा टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल त्याकरता शर्तीची झुंज, शर्तीचे प्रयत्न हे प्रत्येक संघांमध्ये पाहायला मिळते. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, ती एक बाजूमध्ये आपण पाहिलं तर 35 धावा बनल्या. 36चं लक्ष्य. पहिला बॉल घेऊन गौरव. अतिशय भन्नाट वेग. इथे मात्र हा गोलंदाजाने जेव्हा चेंडू हातामध्ये घेतला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बरीच चर्चा रंगली की एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि अगदीच पहिलाच बॉल वेगावरती स्वार होऊन गौरवने मात्र हाताळलाय. मनाचे राजे चषक वेडी क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवत आहोत वेडीच्या या भव्य दिव्य मैदानावर. षटकातील दुसरा बॉल घेऊन गौरव तयार. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा भन्नाट वेग, अगदी उत्साह तिथे जरूर जाणवला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय कशा प्रकारे आतमध्ये येणारा हा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. कारण की वेग इतका प्रचंड आहे की हर्षला ती लेंथ पिक करणं अवघड जात आहे. उंची जर आपण पाहिली गौरवची ऑलमोस्ट 6 फीट इतकी त्याची उंची आहे आणि ती उंचीवरनं आपण पाहिलं त्याचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी पाहिला तर हाय आर्म ॲक्शन पाहायला मिळते. हाय आर्म ॲक्शन आल्यानंतर त्या टप्पा पडल्यानंतर त्या लेंथला पिक करणं हे अवघड होतं फलंदाजासाठी. हे पहा पुन्हा एकदा तोच अंदाज, फायरी अंदाज गौरवचा पाहायला मिळतोय. तिन्हीच्या तिन्ही बॉलमध्ये संभ्रमावस्थेमध्ये सोडलं
फलंदाजाला. आपण पाहू शकता विकेट किपरने देखील अगदी जंप मारून या चेंडूला कलेक्ट केलंय. 3 बॉल झाले. धावसंख्या खाडी संघाची अजूनही आहे 0 या धावसंख्येवर. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती गौरव. यावेळेला मात्र अगदी वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल या चेंडूची तीव्रता देखील किती वेगात होती. फलंदाजाने शफल मुवमेंट केली परंतु अगदी बाल बचावले. शेवटच्या मुवमेंटला बॅटची कडा लागली आणि चेंडू गेला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेला. चौकारा करता आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल कशा पद्धतीने अगदी बाल बचावले आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या चौकाराने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर फलकावरती बिनबाद 4. सलामीची जोडी अजूनही आपण पाहतोय. हर्ष आणि रुपेश सुस्थितीमध्ये मैदानामध्ये आहे. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेला मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतल्या. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. ते मात्र हर्ष आतोनात प्रयत्न करतायत की या षटकामध्ये एखादा मोठा फटका खेळावा जेणेकरून जे दडपण निर्माण झाले ते दडपणाला झुगारावं. परंतु ती संधी इथे मात्र काही उपलब्ध करू देत नाहीयेत गौरव. अतिशय चांगली गोलंदाजी गौरवने आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये हाताळली आहे. 6 रन मोजलेत. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. अतिशय चांगला बॉल. ते मात्र फलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलं गौरवने. या पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 6 झाली आहे. आता येणारे चेंडू आपण पाहिलेत तर चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. रेट्रो मोड इज ऑन. डीजे कॅन्डीच्या माध्यमातून अतिशय सुंदर ही गीतं सदाबहार गीतं जी आहेत ती ऐकवली जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 6 झाली आहे. याचाच अर्थ अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सागर. सागरने तर अगदी दिमाखामध्ये सुरुवात करून दिली आहे. आता पुढील षटकं कशा प्रकारे हाताळली जातील. फलंदाजांना बॅकफुटवरती धाडलं जाईल का. कारण की लो स्कोरिंगच्या मॅचेस असतात ना त्या मात्र जेव्हा असे डॉट चेंडू येतात तेव्हा ते टार्गेट मोठं वाटू लागतं आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळेल का. यावेळेला मात्र टप्पा पडला. मोठा आउट स्विंग तिथे पाहायला मिळालाय. पंचांनी वाईटची उद्घोषणा मैदानात न केली. वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. इथून जर आपण पाहिलं तर अजूनही 10 ते 15 धावा जास्त असत्या तर कदाचित गोलंदाजांकरता ते सोयीस्कर ठरलं असतं. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. खांद्यातील ताकद जी आहे ती पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. अगदी गौरवने जी सुरुवात केली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत आता सागरने हा चेंडू डिलिव्हर्ड केला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं आखूड टप्प्याचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु ती तीव्रता इतकी होती की त्या लेंथला खेळणं अवघड होतं. पुन्हा एकदा चांगला बॉल बीट केला जाते फलंदाजाला. आता येणारे डॉट बॉल जे आहेत ते मात्र आता प्रेशर कन्सॉलिडेट करते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. कारण की आता येणारे बॉल 22 आहेत. ते पहा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय 22 बॉल बाकी आहेत आणि 22 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही एकूण 30 धावांची आवश्यकता आहे.
सध्याची सरासरी जर आपण पाहिली 5.25च्या सरासरीने फलंदाजी करताना खाडी संघ आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, एक मानसिक दबाव पूर्णतः पाहायला मिळतोय फलंदाजांवरती निर्माण केलाय. बघा, प्रत्येक चेंडू हा तुमच्याकरता षटकार येणार नाही, प्रत्येक चेंडू तुमच्याकरिता चौकार येणार नाही. तर तुम्हाला एक समीकरण जुळवून खेळणं हे अपेक्षित आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सागर. पुन्हा एकदा काय जबरदस्त अप्रतिम काय गोलंदाजी होते. सागर देखील अगदी फायरी मोड मध्ये आहे असंच म्हणावं लागेल. फक्त आतापर्यंत या षटकामध्ये 4 बॉल झालेत, वाईटच्या स्वरूपात 1 धाव मोजली आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ऑफ साइडला खेळण्याचा मनसुबा इथे फलंदाजाचा होता, परंतु तो मनसुबा देखील उधळवून लावला सागरने. षटकातील 5वा बॉल, ते मात्र फुलटॉस चेंडूला पाठवलाय अगदी सीमा रेषेच्या पलीकडे. नो बॉल आणि चौकार. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराची मोहर तिथे उमटवली. नो बॉल +4, 5 रन इथे मिळाले. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 12. फ्री हिटचा बॉल बॅटरसाठी. यावेळेला मात्र फटका तर चांगला खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर तिथे चेंडू खाली. इथे मात्र 1 धाव घेतली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न फेकी तर केले, परंतु अगदी चांगल्या प्रकारे विकेट किपरनं प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी बाळगलं, चेंडूला अडवलं आणि इथे आपण पाहता पाहता यावेळेला रन मिळालेले आहेत 2. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फ्री हिटचा बॉल होता, फटका खेळला, उंच हवेमध्ये गेला. त्यानंतर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आले, झेल तर सुटला, परंतु पकडला असता तरी बेनिफिट काही मिळाला नसता. आणि तिथपर्यंत आपण पाहिलं 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या. या 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही सलामीची जोडी शाबूत आहे, चांगलं कार्य करताना दिसत आहेत. अगदी दोन्ही फलंदाजांनी जणू काही माइंडसेट बनवलंय. लक्ष लहान आहे तेव्हा एकेरी आणि दुहेरी धावा, सिंगल आणि डबल याचाच अवलंब करायला हवा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त दबाव तंत्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या डॉट बॉलने आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. इथून आता आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 22 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, स्पीड अप करायचं आहे. 3:45 वाजत आलेत. 18 बॉल 22 रन. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. अगदी दिमागदार क्रिकेट आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळालंय. साई स्पोर्ट्स हरावली संघानं मात्र सर्वांची मनं जिंकली आहेत. शेवटच्या लढतीपर्यंत आजच्या दिवसात पोहोचल्या. फर्स्ट हाफ मध्ये आपण त्यांचा खेळ पाहिलाय. जगदीश मावरकर अप्रतिम क्रिकेट खेळला. आकाश घरत, त्यानंतर प्रणय. यावेळेला मात्र चेंडू पडला, छेडखानी करण्याचा प्रयत्न, बॅट लागली आणि विकेट किपरने यावेळेला मात्र साध्य केलं. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी उशिराने मात्र बॅटची एज आणि किपरने टिपलेला झेल इथे लागलेला आहे. पहिला धक्का खार्डी संघाला.
एक अशी स्थिती पाहायला मिळते. केतन नव्यानं दाखल झालेले आहेत. प्रत्येक बॉल नंतर आता समीकरणं जी आहेत ती बदलताना दिसत आहेत. गोलंदाजांचा आता मात्र वरचष्मा पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. गौरवने मात्र मागील षटकामध्ये जी कामगिरी केली होती आणि तीच कामगिरी याही षटकातील पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. मागील षटकामध्ये 6 रन त्याने मोजले होते, 1 विकेट त्याने मिळवला होता आणि तोच गौरव पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती केतन नव्याने. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गौरव गोलंदाजी मार्कवर. डावखुरा फलंदाज असल्या कारणानं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जी आहे ती बदलली जाते. लॉंग ऑन डीप मध्ये, लॉंग ऑफ डीप मध्ये, त्यानंतर कव्हर देखील आपण डीप मध्ये पाहतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग देखील डीप मध्ये आहेत. टॉस बॉल होता, अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळले. वाडी यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्या लेंथला मात्र पीक केलं केतनने. लॉंग ऑनच्या दिशेला या चेंडूला खेळलेला आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15. आता येणारे चेंडू जर आपण तपासले तर चेंडू बाकी आहेत 16 आणि 16 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत धावा अजूनही 21 रन अजूनही बनवायचे आहेत. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 6 धावांची गरज. मस्ट निडेड बाउंड्री इथे पाहायला मिळाली. कलाटणी मिळाली या चौकाराने सामन्याला. आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी खणखणीत नाण किती पक्क आहे ते केतनने दाखवलंय आणि विजयी षटकार केतनचा पाहायला मिळालाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो जर आपण पाहिलं, ज्याने विनिंग शॉट खेळला केतन विथ द बॅट देखील आपण पाहिलं तर चांगल्या धावा या त्याच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर बॉलिंग करताना देखील 2 विकेट त्यांना मिळवले आणि याच ऑलराऊंड परफॉर्मन्समुळे आपण पाहतोय तर केतन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लव बॉयज डोंगरे संघाचा कर्णधार आपण देखील यायचा आहे. खार्डी विरुद्ध लव बॉयज डोंगरे यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. चला केतन या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि लव बॉयज डोंगरे संघाचे कर्णधार आपण देखील यायचं आहे.